उत्तर प्रदेशातील राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत माणुसकीला काळीमा फासणारी भयानक घटना समोर आली आहे. भागवत कथा ऐकण्यासाठी गेलेल्या एका दलित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. खरं तर हा व्हिडिओ करताना मनालाच काही प्रश्न विचारावे वाटत आहेत, की तू हा व्हिडिओ करून कोणाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेस. त्याच लोकांना जे लोक एकीकडे जय श्रीरामच्या घोषणा मोठ्या जोशाने मानतात, पण एका तरुणीवरती घाणेरडी गोष्ट होते त्यावेळेस मात्र या लोकांचा जोश गायब होतो. अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांनी आज मनाला घेरा घातला आहे. पण जनजागृती करायची असेल तर तुम्ही जरी थंडावले असाल तरी तुम्हाला पुन्हा जागा करणं हेच का. त्यामुळे विषयाकडे वळू. शनिवारी 1 फेब्रुवारीच्या सकाळी नाल्यात एक मृतदेह आढळून आला. हा मृतदेह होता 22 वर्षीय तरुणीचा. या मृतदेहाची अवस्था इतकी बेकार करण्यात आली होती की हा मृतदेह कुटुंबियांना सुद्धा ओळखणं कठीण जात होतं. मृतदेहाचे डोळे काढले होते, शरीरावर इतक्या जखमा होत्या की त्या मोजता देखील येत नव्हत्या. हातपाय देखील तोडण्यात आले होते आणि यानंतर त्या तरुणीच्या मृतदेहाला दोरीने बांधून नाल्यात फेकलं गेलं होतं. ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला फेकलं जातं त्याप्रमाणे त्या मनुष्यदेहाला त्या नाल्यात फेकलं होतं. आता थोडं थांबा, विचार करा. तुम्ही एखादी वेब सिरीज पाहत आहात आणि हा सीन तुमच्या डोळ्यासमोर घडला आहे. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अयोध्या शहरात आंबेडकर नगर रोडवर असलेल्या दलित बहु गावात राहत असलेल्या 22 वर्ष तरुणीवर हा प्रसंग आला होता. 30 जानेवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास 22 वर्षीय तरुणी एका धार्मिक कार्यक्रमात कथा ऐकण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ ती परतली नाही. तिच्या घरच्यांनी तिला शेवटचं पाहिलं ते घराबाहेर जाण्याआधीच. जेव्हा पीडितेचा मृत्यूदेह सापडला तेव्हा त्याची ओळखही करणं अवघड झालं होतं. यासंबंधी तिच्या कुटुंबियांनी माहिती दिली आहे. कुटुंबातील तिची मोठी बहीण म्हणाली की गुरुवारी म्हणजेच 30 जानेवारी 2025 रोजी रात्री 10 वाजता पीडिता एका धार्मिक कार्यक्रमात कथा ऐकण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने आमची चिंता वाढली. आम्ही तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती सापडलीच नाही. त्यानंतर आम्ही शुक्रवारी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार देखील दाखल केली. शनिवारी सकाळी माझ्या पतीला माझ्या बहिणीचा मृतदेह गावाबाहेर एका छोट्या नाल्यात आढळला. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली, असं पीडितेच्या बहिणीने सांगितलं आहे. पोलिसांनी सक्रियपणे आपल्या बहिणीचा शोध घेत नसल्याचा आरोपही मृत पीडितेच्या बहिणीने केला आहे. पोलीस केवळ औपचारिकता पार पाडत असल्याची ती म्हणाली. ज्या पोलिसांनी या घटनेपूर्वी काळजीपूर्वक शोध घेतला नाही त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. एखाद्या मुक्या प्राण्याप्रमाणे त्या तरुणीवर अत्याचार करून तिच्या मृतदेहाला नाल्यात फेकलं गेलं. या संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी केली जात आहे. आता या घटनेवर विरोधी पक्ष देखील आक्रमक झाला आहे. या घटनेवर राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करून भाष्य केलं आहे. अयोध्येतील दलित मुलीवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय लज्जास्पद आहे आणि हृदयाला पिळवून टाकणारी आहे. सोबतच राहुल गांधी यांनी प्रशासनावर देखील लक्ष न दिल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असतं तर कदाचित तरुणीचे प्राण वाचले असते, असं त्यांनी लिहिलं आहे. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे या प्रकारची तात्काळ चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. सोबतच दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासोबतच हलगर्जीपणा केलेल्या पोलिसांवर देखील कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळेस केली आहे. तर प्रियंका गांधींनीही या घटनेबाबत एक्सवर पोस्ट करून आपलं मत मांडलं आहे. त्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या आहेत की अयोध्येत भागवत कथापाठ ऐकण्यासाठी गेलेल्या दलित तरुणीची अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे. ही घटना अंगावर काटा आणणारी आहे आणि मानवतेला लाज देखील आणणारी आहे. पीडिता 3 दिवसांपासून बेपत्ता होती, परंतु पोलिसांनी तिला शोधण्यात हलगर्जीपणा केला, असं देखील यावेळेस त्या म्हणाल्या आहेत. आता दुसरीकडे प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यात व्यस्त असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजूनही या घटनेवर चडेचूप आहेत. या प्रकरणाबाबत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. दिग्विजय सिंह उर्फ बाबा, हरिराम कोरी, विजय सातू या तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधिकारी राजकरण नय्यर यांनी दिली आहे. आता माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेबद्दल तुमची काय मते आहेत
आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.